भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमहर्षिशिष्यं श्रीशङ्कराचार्यमठस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् मंत्रोपमार्गकारण्याम् अस्मद्गुरुं सन्ततमानतु। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवमाधवाचार्यं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्मणमहं ईश्वरो गुरुरामेति मुक्तवेदविभागी व्यक्तदेहाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर स्वागतांचे मायेभाव बाल योगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा पाहतो। या ग्रंथाचे हे 7वं प्रकरण अज्ञान खंडन म्हणून सुरू आहे। अज्ञान खंडनाचा विचार योगांनी अनेक योगांमधून आपल्याला सांगितला। आता सध्या विषय चालू आहे आत्मस्वरूपाचा। कालपर्यंत आत्मस्वरूपातून योगांनी अनेक उदाहरणांनी अनेक दृष्टांतांनी त्याला समजावून दिला। शेवटी काय असा निर्णय झाला की हा जो आत्मराज आहे तो कुठल्याही तराजूने मापता येत नाही, कुठल्याही मापाने त्याला गणता येत नाही, तो कुठल्याही तऱ्हेने आम्हाला आकलन करता येत नाही। आणि शेवटी सांगितलेल्या मुलांनी आनंद अलंकारामध्ये की आत्मा हा आपल्यासारखाच आहे, बस
आत्म्याला दुसरा कुठलाही तुलना करणारा विभाग पदार्थ नाही. मग मी कसं सांगू की आत्मा कशासारखा आहे, कशासारखा आहे आत्मा, त्याच्यासारखा दुसरा कुठलाही पदार्थ नाही. आणि मी शेवटी सांगावं म्हणलं की आत्मा आपल्यासारखा आपल्याला आपल्याशी मदत आहे. अशा प्रकारे ज्ञानवाणी काल अनन्य नावाचा जो अलंकार आहे काव्यशास्त्रामधला, त्या अनन्य अलंकाराचं उदाहरण म्हणून स्पष्ट केलं. हो, वेदांनी सुद्धा तिथं हात टेकून दिले. वेदोनी जिथं नेती म्हणायला लागून दिले, तिथे मग सर्वसामान्य माणसाला काय शक्य. म्हणून तो एकमेव अद्वितीय, एकमेव अद्वितीय असं त्याचे स्वरूप आहे. तो एकच एक आहे, त्याचा सारखा द्वितीय दुसरा नाही. असं नको आहे तर मग कसं घेऊन कसं काय करायचं. आपल्याला त्याची जी लीला आहे, आत्म्याची जी लीला आहे, तो लीला करतो. आणि त्याचं लीला सामर्थ्य एवढं अफाट आहे, या सगळ्या विश्वामध्ये त्याची लीला करलेली. तेव्हा त्या लीलेचंही आपल्याला निर्माण करता येते. त्याच्या जेव्हा लीला चाललेल्या असतात, त्या लीलामध्ये असंख्य अशा कृती आहेत आणि असंख्य असे प्रकार. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आत्मा आता हा विविधतेने नटलेला आहे, नानात्व घडलं त्याच्यामध्ये. परंतु आपल्याला वाटणं आणि तो असणं हा वेगळी गोष्ट आहे. तो कधीही कितीही कशाही रूपाने आपल्याला दिसला तरी एकमेव द्वितीय आहे, तो एकच एक आहे. आपल्याला सांगते आत्म्यामध्ये भिन्नता नाही. आता 264 जी आहे तिच्यावर सांगतात मला ही अतिशयोक्ती नावाचा जो अलंकार आहे काव्यशास्त्रातला, त्या अतिशयोक्ती अलंकाराचं छान उदाहरण आहे. बघा काय आणि सगळ्यांना सोपं आहे, तुला समजण्यासाठी स्वप्रकाशाच्या घासी, स्वप्रकाशाच्या घासी जीविता बहुवेदीशी, जीविता बहुवेदीशी नेचेला हरी खुशी वाखई न पडे, नेचेला हरी खुशी वाखई न पडे. शब्द थोडेसे भिन्न असल्यामुळे ती गोष्ट समजत नाही, पण तो अक्षय सोपी होती. आपल्याला असं सांगते, हा आत्मा का खात असेल म्हणून आपल्या देहात करत होतो. आपण खातो पण तो काही खात नाही. आणि खायचं झालं तर तो काय खाईल मिळेल तर स्वप्रकाशाचे घास खातो. त्याचा जो प्रकाश आहे, त्याच्या ज्या त्रिपुटी आहे त्याच त्याच्यामध्ये बाहेर जातात येतात. तेव्हा स्वप्रकाशाचे घास तो इतके भराभर खातो. बरं ना. स्वप्रकाशाच्या घासी जेविता बहुवेदीशी, अतिशय वेगाने खातो तो. बरोबर आपण त्याचा बसून खूप भूक लागली अशी मग पाव आपली बनवतो, तो मारणारा कंटाळून जातो. भाराभर घास खात असतो. पण आपण किती भराभर घास खाल्ले तरी ते भराभर खाल्लेले घास पचायला चल असतात, तर ते आपल्याला चावले जातात. पण तू काय आश्चर्य, याचा पोटे दुखत नाही. इथे भरभर घास खाल्ले त्यामुळे म्हणतात जीविता बहुवेदीशी नेचेला,
देशिका म्हणजे ते अंगी संपत नाही, त्याचे जो प्रकाश आहे ते तसं अंगी संपत नाही आणि वाचही न करे आणि पोटे दुखत नाही. हे कुठल्याही माणसाला शक्य नाही असं जीवन करणं, म्हणून ही अतिशयोक्ती झाली. असं कोणी शिजवू शकत नाही, कोणता प्राणी होऊ शकत नाही. इतके बराबर घास खातो तो की ते संपतही नाही आणि पुन्हा पोटालाही काही त्रास होत नाही, जीवन होत नाही. असं जीवनात आपण करू शकत नाही त्याच्यासाठी. पुन्हा इतकी करून तो जसाचा तसाच राहतो. बघा आहे तो तसाच आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही. आणि अशा प्रकारचे उदाहरण दिलं आहे. अतिशक्तीचं उदाहरण, अतिशक्तीच्या उदाहरणाने आता आपल्याला पुढची मुली सांगतात 268. ऐसा निरुपमा परी, ऐसा निरुपमा परी आपले विलासावरी, आपली विलासावर आत्मा राणी तरी आपला आई. त्यामुळे ऐसा निरुपमा परी, निरुपम म्हणजे ज्याला उपमा देता येत नाही त्याला निरुपम म्हणतात. निरुपमा परी म्हणजे ऐसा उपमा ज्याला देता येत नाही असा. ऐसा निरुपमा परी आपली विलासावरी, विलास म्हणजे विलास करून म्हणजे राज्य करून, विलास करून म्हणजे ऐश्वर्य देणं. हा आत्मराज अशा प्रकारच्या राज्यावर काम करतो, अशा प्रकारच्या राज्यावर विलास करतोय की ज्याला उपमा देता येते. निरुपम म्हटले त्याला, उपमा हेही आहे. ऐसा निरुपमा परी आपली विलासावरी आत्मा राणी तरी, आत्मा राणी तरी, राणी म्हणजे राज्य. तो विलासाचं ऐश्वर्याचं तो राज्य भोगतो आहे. आपला काही आपल्याच ठिकाणी राहतो, राज्य करतो म्हणून तो हा राजाचं जात नाही, स्वतःच ठिकाणी राहतो. कसा राजा बाकी राजे किती भटकतात, आपले मंत्री कुठे चालले, पण हा राजा कुठे जात नाही म्हणून तिथंच राज्य भोगतो. आणि पुन्हा त्याला उपमाही देता येत नाही या राजाला. बाकीच्या राजांना तर दिसली उपमा आहे, पण या राजाला कुठली उपमाही शोधत नाही, देता येत नाही. कारण हा कुठल्याही तऱ्हेने आम्हाला जाणण्याचा विषय होत नाही, तो कळत नाही आम्हाला, त्याचं स्वरूप बिघडत नाही. तो कितीही विलास करेल, कसंही राज्य करत, परंतु त्या राज्यावर त्याचं जे अधिपत्य आहे, अधिकार आहे, ते जरासही कमी होत नाही. हे सगळंच या आपल्या संबंधित जे ऐकावं ते नयनपूर्ण आहे, नयन वाटत, आश्चर्य वाटत. त्याचं नाम रूप आकार धारण करणं, अनेक विषयांमध्ये तो प्रवेश करतो, त्यामुळे त्याचं स्वरूप बदलत नाही, बिघडत नाही.
अशा प्रकारचा हा राजा महा लक्षण हुआ, तो आपल्याला आपणच पाहतो, जाणतो स्वतःला, स्वतःचा बोल स्वतःच देतो, अशी त्याची आत्मगुण आहे, असा त्याचा आत्मव्यवहार आहे, असा त्याचा आत्मविलास आणि आत्मराणी राज्य हे अत्यंत विलक्षण आहे, आश्चर्यजनक आहे, एवढंच म्हणावं बस. आता ज्ञानोबा आपल्याला हे सगळं त्याचं जे राज्य आहे, हे जे त्याचं सगळं करणं आहे ना, यातून हे जे अज्ञानवादी लोक आहेत ना, ते आक्षेप घेतात. ते अज्ञानवादी म्हणतात की अरे हा तुमचा जो राजा आहे ना आपला, हे तुम्ही एकाच्या विषयामध्ये जातो, असं करतो, तसं करतो, असं होतं, हे सगळं अज्ञान झालं. मग ज्ञान आहे म्हणून अज्ञानवादी लोकांचे जे म्हणणं आहे ना, ते सांगताय. अज्ञानवादी लोकांचा उपवास करतात म्हणून 275 येते. या मुलीमध्ये म्हणतात तया ते म्हणते अज्ञान तरी न्याया भरले रान, तरी न्याया भरले रान, आता म्हणे त्याचे वचन उपसावून, आता म्हणे त्याचे वचन उपसावून. दुसरा जो पक्ष आहे अज्ञानवादी, त्या पक्षाचं बोलणं ऐकून रागवत नाही. ही म्हणजे महात्म्याची खरोखर वैशिष्ट्यपूर्ण होत असतो लागण्याची. आपल्याला सक्षम राग येऊन जातो, आपल्या विरुद्ध कोणी काही बोललं, आपल्या कार्याबद्दल कोणी नाव ठेवलं, काही केलं, ते आपल्याला राग येतो फक्त. पण देवाला मुळीच राग येत नाही. ते म्हणतात हे जे अज्ञानवादी म्हणतात की हे सगळं आत्म्याचं जे खेळणं आहे, राज्य करणं आहे, हे सगळं अज्ञान आहे. मग म्हणतात न्यायांचा राणा गेला, म्हणतात तरी न्याया बरोबर राहणार. मग न्याय उरलाच कुठे? तुम्ही ज्ञानाला जर अज्ञान म्हणायला लागले, हे आपल्याला वास्तविक आत्मा जिथे जिथे पसरतो, जिथे जिथे खेळतो, जिथे जिथे करतो, ते सगळं चैतन्य स्वरूप त्याच, ज्ञान स्वरूप त्याच. आणि त्या ज्ञान स्वरूपाला, चैतन्य स्वरूपाला तुम्ही जर अज्ञान म्हणत असाल, तर म्हणजे कुठे राहिला? जगात न्यायच राहिला, न्याय रागात करून गेला असं ज्ञान. आता हे जे म्हणतील, आता म्हणे तयाची वचन, आता ते जे बोलतील उपसारो आम्ही, उपसारो म्हणजे आम्ही सहन केले. म्हणून बाबा तुम्ही आता आपल्याला शिवाय द्या, आपल्याला अज्ञान म्हणा, काही म्हणा, एवढं खरं की तुमच्यामध्ये न्याय बुद्धी दिसत नाही. जे खरं आहे त्याला तुम्ही खोटं समजून घ्या. मग तुमचं जे बोलणं असेल ना, ते फक्त आम्ही समज करावं, तुम्हाला कुणी उत्तर देत होती. म्हणून शहाण्या माणसाने अशी जे बेडपट लोक असतात, वेड्या मताचे लोक असतात, त्यांच्या नादी लागू नये, त्यांना उत्तर देत बसू नये. असं जरूर आता यामध्ये आपल्या सगळ्या साधकांसाठी आहे. कारण आपल्याला अनेक प्रकारचे लोक उद्योगामध्ये भेटतात, अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात, अनेक प्रकारच्या गोष्टी सांगतात, आणि त्या आपल्याला जर न पटणाऱ्या असल्या, न आवडणाऱ्या गोष्टी असल्या, तर त्यांच्या तोंडी लागण्याचा अर्थ नाही. कारण त्यांच्या तोंडी लागून आपण
आणखी जास्त त्यांना बरोबर करायला होतं. ते गप्प होणार नाही. तुमच्या उत्तराने ते कधीही समाधानी होणार नाही. पण त्यांची विचारधाराच वेगळी असते. त्यांच्या विचाराप्रमाणे ते बोलणार. मग अशा वेळेला शहाण्या माणसाचं काम करायचंय की चुकून बस बोल बाबा बोल म्हणून बाबा काय बोलायचं मी ऐकून घेतो बस. उत्तर देत बसून पण ती बुद्धी आता अशी वेळी झालेली आहे. तुला खूप शांत बसून जातात. तेव्हा साधकांनो लक्षात घ्या, परमार्थामध्ये निंदा करणारे फार मोठे. परमार्थाच्या वाटेवर जो मनुष्य चालतो जातो त्याची हे जे अज्ञानी लोक आहेत ते अतिशय निंदा करतात. स्वाभाविक त्यांना तो परमार्थाचा रस्ता माहिती, तो आत्मा माहिती, ते काहीच माहिती ना, आणि म्हणून त्यांना हे सहन होत नाही. आश्रमिकता म्हणून सुद्धा त्यांना सहन होत नाही. मानले कशासाठी चाललंय इथं, काहीतरी चाललेलं आहे आणि ते बाहेर काय बोलतात तिथं पण आहे. पण त्यांनी ह्याच्या पाहिलं तुम्हाला ऐकलंच नाही. तात्पर्य असं की अशी जी माणसं असली, अशी बुद्धीनं अविचारी माणसं बनवली असली, त्या अविचारी माणसांचं बोलणं नुसतं आपण सहन करणं एवढंच आपलं काम आहे. त्यांच्या नादी लागून त्यांना उत्तर देणं जमणार नाही आपल्याला. नंतर मग आपण त्यांच्या पातळीवर जातो ना उत्तर द्यायला लागतो. वाईट माणसाला जर उत्तर द्यायला लागला त्याच्याशी तुम्ही तशाच भाषेत बोलायला लागला तर तुम्हाला तशी भाषा वापरायला लागेल. तुम्ही शिव्या देतो तर तुम्हाला शिव्या देणार. मग काय राहिलं तुमचं साधक करून? मग साधक पण राहिलं का आपल्याकडे? पवित्र राहिलं का आपल्या जिल्ह्याला? म्हणून अशी जी माणसं असतील त्यांच्या नादी लागून साधकांना आपली काळजी घेऊ नका. आपल्यामध्ये जे चांगले शब्द आलेले आहेत ना ते टिकवा, ते राखा आणि त्यांची जे दुर्बोध आहे ते जाणवण्याचा प्रयत्न करून जाते. आपल्याला जाणवलं नाही. अशा प्रकारे ज्ञान आपल्याला हा सुंदर विचार सांगतात. त्यांची वचन जी आहे ती फक्त आम्ही उपसावे म्हणून सहन करावी बस. त्याच्या दुसरं दुसरं काही करता येणार नाही. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुभूतीमध्ये ज्ञानसलंगी कुठलं अज्ञान बोलताना हे सगळं जोडता अज्ञान जेव्हा निर्माण झालं कशातून निर्माण झालं? या अज्ञानातून, शून्यातून. कारण अशी मत आहेत ना लोकांची, शून्यातून काहीच निर्माण होत नाही. आणि अज्ञान हे जे आहे ते नवे ज्ञान नाहीये, त्याच्यावरून काही बनेल का? अरे आधी परब्रह्म जे होतं त्याचं परब्रह्म ज्ञान स्वरूप आहे ना, ते तोच आत्मा आहे. मग त्या परब्रह्माचं जे हे सगळं स्वरूप आहे तर ते अज्ञान कसं असेल? म्हणून ज्ञानवांच्या मनामध्ये कधी अज्ञानाने प्रवेशच केला नाही आणि त्यांना अज्ञान दिसलंच नाही. अज्ञानाचं ज्ञान नसणं ही मुक्तावस्था आहे. ज्याला अज्ञानाचं नावच माहिती नाही, अज्ञान काय असतं ही त्याची मुक्त अवस्था आहे, जीवन मुक्त असतं. अज्ञानाचं ज्ञान असणं ही मुमुक्षूची अवस्था. मुमुक्षू म्हणजे मोक्षाला जाणारा जो असतो ना त्याला मुमुक्षू म्हणतात. ही मुमुक्षूची अवस्था आहे. अज्ञानाचं अज्ञान असणं ही पामराची अवस्था आहे.
जगामध्ये पामरच लोकांची संख्या जास्त आहे. पामर किती आहे? सागरांचे. त्यातली किती मनुष्य येतात? घागरी इतके. रात्री पाणी असतं ना, इतक्याचा सागर केला आणि मनुष्य किती झाले? घागरी. आणि त्यात जीवन किती झाले? किंवा कुठे वाटी, कुठे मोठी, कुठे तो सागर. बघा कशी. म्हणून आज जगामध्ये सिद्ध सत्पुरुषांची जी संख्या आहे ती अत्यंत थोडी असते. त्यामानाने पांडवांची संख्या इतकी भयानक आहे आज जगात. मग सांगा देवाचा हा जो सुंदर काढलेला आहे तो का नाही? सांगताय बद्ध जे असतात, बंधनात पडलेले जे आहे, संसाराच्या कर्मांच्या नाना प्रकारच्या बंधनामध्ये जे अडकलेले आहेत त्यांच्या अनुभवामध्ये अज्ञान असते. जे संसाराच्या अनेक प्रकारच्या कर्मांच्या बंधनामध्ये पडलेले आहेत त्यांच्या अनुभवामध्ये अज्ञान आहे. म्हणून मनुष्याच्या अनुभवात अज्ञानाचं ज्ञान असतं. अज्ञान मनुष्य परंतु त्या अज्ञानाचं तरी त्याला ज्ञान किती अज्ञान आहे. आणि जीवमुक्ताच्या अनुभवात अज्ञानच नाही, सगळं ज्ञान असतं. म्हणून सांगताना जीवनमुक्त व्हा. जीवनमुक्तीमध्ये अज्ञान नाही, अशी शुद्ध अशी ज्ञानाची जी अवस्था आहे. म्हणून आपल्याला हा ग्रंथ ऐकायचा. आत्मस्वरूपामध्ये अज्ञान नाही. आत्म्यावर अज्ञान असेल तुम्हाला, म्हणून ज्ञानघन आहे, चैतन्यघन आहे, स्वयंप्रकाश आहे असा आत्मा. त्याच्या ठिकाणी अज्ञान राहू शकत नाही. अशा प्रकारे ह्या अज्ञानवाद्यांची नवीन समजून करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही माणसं हटायलाच कुठे नसायची. त्यांची तुम्ही किती समजूत झाला, त्यांच्याशी किती गोड बोला, त्यांना प्रेम भाषेत समजून सांगा. प्रेम भाषेत बोलण्याचा दुष्ट माणसांना कधी काही परिणाम होत नाही. कारण त्याची वृत्ती भिन्न असते, त्याची विचार भिन्न असतात, त्याच्या कल्पना भिन्न असतात, त्याचे भाषा भिन्न असतात, तसं सगळं जीवन काहीतरी वेगळं असतं. अशा माणसाला जर तुम्ही चांगल्या गोष्टी सांगायला गेला तर तो तुमच्या गोष्टी ऐकणार नाहीच नाही, पण तो त्याच्या गोष्टी तुम्हाला ऐकावा लागेल. म्हणून ह्याच खऱ्या ऐकणार द्या. तर असं तेव्हा त्याच्या नादी लागलेलं हे ज्ञानवाला सांगायचं. तर आपल्याला विषयांमध्ये आणखी कशी समजून सांगताय त्या अज्ञानवाद्यांची हेच पुन्हा सांगताय. 270 या 270 मध्ये ज्ञानाला आपल्याला असं सांगताय, प्रकाशिते अज्ञान ऐसे म्हणणे, प्रकाशिते अज्ञान ऐसे म्हणणे तरी निधी दाविते अंजन न म्हणजे काही. तरी निधी दाविते अंजन न म्हणजे काही. या ठिकाणी त्यांनी आता उदाहरणे दिलेले आहे. या अज्ञानवाद्यांचं म्हणणे खोडून काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे. ते म्हणतात तुम्ही त्या आत्म्याच्या प्रकाशालाच अज्ञान म्हणतात आहे.
आत्मा हा स्वयंप्रकाशी आहे आणि त्याचं जे चैतन्य आहे ते सगळीकडे पसरलेलं आहे. मग ते प्रकाशालाच अज्ञान म्हणतात. प्रकाशित अज्ञान आयशे म्हणून तुला हे खरं वाटतं का की प्रकाश हा अज्ञानासारखा असतो? मग धर्म असं देतात, तरी निधी दावी ते अंजन न म्हणजे काही. मग एक अंजन असतं, काजळ असतं बरं. हे जे काजळ ना तयार झालेलं, ते काजळ जर पायाळू माणसाच्या डोळ्याला लावलं तर त्याला भूमिगत द्रव्य दिसतं. जमिनीमध्ये कुठे बंद पडलेलं आहे हे जर पाहायचं असेल तर अशा पायाळू माणसाला आणतात आणि त्याच्या डोळ्यामध्ये त्या विहीर घालतात. मग ते काळं अंजन भूमीचं द्रव्य दाखवतो त्याला. ते आत्मन झालं रंगामध्ये काळे होते आणि त्या काळ्या रंगावरून त्याला अज्ञान म्हणत असा तो वेळेपणा झाला. आणि तो भूमीतलं द्रव्य दाखवतो किंवा दिसे काही. म्हणून पाळीव माणसं जे असतात, पाळीव माणसं म्हणजे माहिती नाही तुम्हाला कसे असतात. बाळांमध्ये कारण ते जन्म देतात ना, डोक्यातून जे बघ बाहेर येतं ना त्याला पाळीव होते. जसे पाय अगोदर येतात बाहेर आणि मग 3 वर्ष किंवा डॉक्टर ते पाय भरून बाहेर होते, त्याला पाय होतो. त्याचा जन्म पाय करून होतो. बाकी सर्वसाधारण सगळ्यांचा जन्म डोक्याकडून होतो. आणि डोक्याकडून होण्यामध्ये डोका फार आहे. डोकं हे तर ठिकाणी आपलं आणि फार नवीन कसं हाताची पक्कड झाले आपलं डोकं कसं असेल काय मला पक्कड भाव येतं ते इतकं मऊ असतं डोक्याने लवचिकच होतो. आणि ते जर एखाद्या वेगळ्या बाकड्यांना असे पकडलं चिमट्यामध्ये धरलं तर त्या पोराला जन्माची दुखापत होते जुळून येत. म्हणून त्याला दाब दिली त्या डोक्याला पूर्ण जोडा निघून जातात. पाय किती त्याचे होणे तरी काही समजत नाही. पायाला काय म्हणून पाय विषय जास्त भाग्यवान असतो असं शास्त्राचे म्हणून असो. तेव्हा या पाळीव माणसाच्या डोळ्यांचे जर अंजन घातलं तर त्याला धूमगत सगळं धूममध्ये जे धन असतं ते धूम दिसतं त्यांना. आता तुम्ही त्या माणसाला ते अंजन घातलं ते म्हणजे अज्ञान लावलं असं म्हणायचं. कारण कोणत्याही वस्तूचं लक्षण आणि त्याचं नाव भिन्न असतं. आता अंजन म्हटलं की ते काळ, त्याचं लक्षण काळ आणि नाव त्याचं अंजन. काजळ काजळ म्हटलं की काळच असणार नाव आहे. म्हणजे नावात आणि त्याच्या लक्षणामध्ये भिन्नता आहे असं देव. अहो आपण सुद्धा जगामध्ये ही मुलं जन्माला येतात ना त्यावेळेला कशी चांगली नावं मिळून ठेवतो. देवदेवतांची नाव ठेवतो त्या पोरांना. रामाची, कृष्णाची, दत्ताची काय नाना त्याची नाव छान छान नाव ठेवतो. चांगली गोष्ट आहे नाव. परंतु लक्षण त्याचं जे वागणं आहे ते लक्षण बरं आचरण. जे नाव त्याला ठेवलेलं आहे त्या देवतेच्या नावाप्रमाणे ते वागते पण. तिथे प्रभू रामचंद्र त्याचं नाव ठेवतात, तिथे दत्त भगवान त्याचं नाव ठेवतात, ते भगवान कृष्णाचं नाव ठेवतात, तिथे देवदेवतांची नाव ठेवतात. त्यांनी किती चांगलं कार्य केलेलं आहे जगामध्ये.
आणि हा जो याला जे नाव ठेवलं त्या आईने चांगलं ठेवलं विजयाला, परंतु हा असं काही निघून जातो की त्या नावाच्या उलट वागतो. मग काय लक्षण वेगळं, नाव खोट. म्हणून खोट्या नावाचीच लोक माणसं जास्त दाखवतात. नाव मोठं हे लक्षण खोटं असं म्हणतो लोक. मनच पडली आपल्याकडे. म्हणून असं करून नाव ठेवताना चांगलं ठेवा, पण त्याचं लक्षणही चांगलं राहील असं पहा. आयलो तो चांगला राहील असं पहा. त्याला असं चांगलं शिक्षण द्या, असले आचाराचे धडे द्या की तो नावाप्रमाणे पाहिजे. म्हणून मला आपल्याला सांगताय की नाव लक्षणाला नसते. नाव काही द्या, पुष्कळ दंगे धोंडे पुष्कळ नाव असते, पण ते दंगे धोंडे जगण्यासारखे नसतात. काही वेळेला फार म्हणून जातो कापसाचा माणसं धोंडा आहे, दगडू आहे, काही नाव असते त्याला, पण ते वागतात छान. म्हणून नाव आणि लक्षण याच्यामध्ये भिन्नता नसावी, समानता असावी. नावासारखे त्याचं लक्षण असलं पाहिजे. हा सुंदर तुझा दृष्टांत होता. नाव आणि लक्षण याच्यावरचा दृष्टांत येतो. हा सुंदर आहे. सुवर्ण गौर अंबिका, सुवर्ण गौर अंबिका, न म्हणजे काय कालिका, न म्हणजे काय कालिका, तैसा आत्मप्रकाश का ज्ञानवादी, तैसा आत्मप्रकाश का ज्ञानवादी. ज्ञानाने दृष्टांत दिला आणि रूप सांगितलं. आणि तुम्ही सोन्याची देवी केली. कशाची केली? सप्तकी सोन्याची देवता केली. आणि तिचं नाव कालिका ठेवलं. काली माता. काली माता आहे आपल्याकडे. काली देवीची पूजा आहे. आणि बंगालमध्ये तर काली देवीची जास्त पूजा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कालीचं मंदिर फार पूर्वी. आता तुम्ही सोन्याची सप्तकी कशी चमकणारी मूर्ती केली. नाव काय ठेवलं तिचं? कालिका माता. आता त्या नावामध्ये आणि त्या सोन्याच्या त्या रूपामध्ये काही साम्य आहे का? सोनच काय किंवा धमक दिसून आलं त्याच्या अंगावर. आणि तेव्हा तुम्ही कालिका नाव दिलं. कालिका म्हणजे काली, काली माता. किंवा देवदेवतेंना सुद्धा आम्ही अशी नावं देतो. परंतु आम्ही दिलेली ही जी नावं असतात ती नावं त्या देवता बदलून टाकतात. तसं वागत नाही. त्या कालिका देवी जी आहे ना ती फार उत्तरी आहे. भगवान रामकृष्णांना त्याच्या कालिकेचीच पूजा केली. भगवान रामकृष्णांनी त्या कालिकेची पूजा करून विश्वपूर्ण झाले. भगवान बनवते. मग त्या कालिका चांगली राहिली. जिच्या आराधनेने, जिच्या पूजनाने, जिच्या स्थितीने लोक पवित्र होतात. ती काळी कशी असते? कशी असेल? म्हणून बाबांनो, देवदेवतेची जरी नावं तशी असली तरी तुम्ही तुमच्या मुलांची तशी नावं ठेवा. नावं ठेवा, देवाची नावं ठेवा. परंतु हे बघा की हा आपला पोरगा या नावाप्रमाणे वागतो का? वागत हो. आई बापाला नाता मारणारे पोरं निघतात. अरे अरे अरे, ज्या आई बापांनी त्याला खोटून आपलं नाव ठेवलं, बाळ कोणत्याच केलं, आणि तो आई बाप म्हातारा झाला की त्याला शिव्या द्यायला लागली. म्हणून जाणून सुवर्ण गौरंबिका म्हणजे काय कालिका, तैसा आत्मप्रकाश का ज्ञानवादी,
तसा हा भगवंताचा आत्मराजाचा जो आत्मप्रकाश आहे त्याला तुम्ही आज्ञा म्हणता, तेव्हा आत्म्यामध्ये अज्ञान नाही. आत्म्यामध्ये केवळ ज्ञान आहे, संपूर्ण ज्ञान आहे, तो ज्ञान रूप आहे. तेव्हा ज्ञानाचं नावच नाही कुठे. तेव्हा ज्ञान आपल्याला फार सुंदर दृष्टांतांनी हे सगळं जगाचं सुरू समजले आणि अज्ञान समजले. हा सिद्धांत दूर करण्यासाठी आणखी बरोबर काही दुसऱ्या तिथे संकल्पनाचा कुठे 272 येते. या दुसऱ्या 272 मध्ये ज्ञानवा सांगतात, एरही शिवून पृथ्वीवरी तत्वांच्या वाणे करी, जयाचा रश्मी करून जळा येते. ते तुम्ही थोडीशी अवघड वाटेल समजायला. म्हणून आपण दृष्टांत घेऊन सांगतोय. एरवी म्हणजे एरवी, शिव मी पृथ्वीवरी. शिव म्हणजे भगवान शिव, भगवान शंकर. त्या भगवान शंकरापासून पृथ्वीपर्यंत जी अनेक प्रकारची तत्व आलेली आहेत. शिव म्हणजेच आत्मा आहे. या आत्म्याचीच नावं शिव आहे, ब्रह्म आहे, विष्णू आहे. ही जी नावं आम्ही देतो देवाला देवतेची, ही सगळी नावं आत्म्याची आहे. आश्चर्य. आम्ही नाव जे देतो ते आत्म्याला देतो आणि ते नाव त्या देवाला दिलं की मग त्या देवाची जी पुजारी असतात ना, ते पक्के शिवभक्त होऊन जातात. आणि मग ते दुसरं जे नाव असतं ना, जे त्या देवाची जी पुजारी असतो ना, ते पक्के विष्णू होऊन जातात, वैष्णव होऊन जातात. आणि मग ते आपसात भांडतात. एकाच आपल्याला शिव म्हटलं, एकाच आपल्याला विष्णू म्हटलं, एकाच आपल्याला ब्रह्म म्हटलं. ब्रह्मा विष्णू शेती एकच आहे सत्तामध्ये, पण ते एकत्र आहेत. एकच आत्म्याची जी नाव आहे सगळी. आणि सगळे राम द्या, कृष्ण द्या, विठ्ठल द्या, आणखी काय ज्या जी नाव तुम्हाला आठवत असते ना, गणेश द्या, सगळे ही सगळी नावं एकाच आत्म्याची आहेत. नाव भिन्न आहे, आत्मा भिन्न आहे. कशाला म्हणता उगं विष्णू भक्त आहे, हा विष्णू भक्त आहे, हा दत्त भक्त आहे, हा गणेश भक्त आहे, आमची देवी भक्त आहे. त्यामुळे आमच्या समाजाचे कुठले झाले. हा हिंदू समाज आज असा भंग पावलेला आहे. एकीने यांच्यामध्ये कशी करणे तो शिव भक्त होतो. हो, आमच्या काही साधकांनी इतका त्रास झाला, त्यांच्या घरामध्ये शिवाचं वातावरण होतं, शिव होतं. आणि त्यांना दिशा झाल्यानंतर त्या बाईने सुनेने विष्णूचा मंत्र घेतला किंवा कृष्णाचा मंत्र घेतला. आता ती मंत्र जप करायची तर हे शिव बघतो ते त्यांना राग येतं घरामध्ये. त्या पूर्ण मारहाण करायला लागली होती शेवटी. आणि देवाचं नाव जे झालेलं ते दत्ताचं नाव म्हणजे काय, त्यांच्या घरातली माणसं चीक करून दिली. नाही, तुमच्या घरामध्ये चांगला नाही असं, आमचं दैवत शिव आहे, त्या शिवाचेच मंत्र म्हणतो, शिवाचीच आराधना करतो. तुमच्याकडे महाराज तुमची आमची संभायाची कशी बुडबुड टाकली, काय झालं बुडबुड टाकली. अरे केलं काय नाही, बघा ना आमच्या घरामध्ये सगळं वादळ सुरू झाले. तिच्या नवऱ्याला ती वीज आवडत होती, आता सासूला आवडत नाही.
सासऱ्यांना केलं काय तुम्ही? अहो तू दत्त सर्व त्यांच्या घरामध्ये मग आमच्या घरामध्ये शिवाच आराधन चालतं, पूजा चालतं, दत्ताचं नाव घेते. कपाट पूजा अहो त्यांना सांगितलं की दत्तमूर्ती पाहिली का आपली मूर्ती? मग दुसरं पाहिलं आली. मग दत्ताच्या मूर्तीमध्ये शिव आहे की नाही म्हणजे असे त्याला फक्त शिवालाच म्हणतो. जी दोन तोंड दत्ताची ती काय करता मूर्ती काय ते नको देणार आपण वेळी होत अज्ञान बाबांनी असला वेळेपणा विशेषतः साधकांनी पण केलेला. तात्पर्य असं की लोकांना भक्तच कठीण आहे म्हणून आपल्या हिंदू समाजाचे फार तुकडे झालेले एक संघ समाज घेऊन मुसलमानांचा कसा एक संघ समाज अल्ला म्हणजे अल्ला असतात बस सगळे ऐकून जातात अल्लाच्या बाबतीत. आपण कशी त्याचे आपल्याला घेते अरे आपल्याला हिंदू देवतांचे लोक तुमचे विटंबना करतायत, तुमची मंदिरं करतात, हे करतात, काही वाटत नाही त्याचं. म्हणून आपला समाज असा विभंग झालेला आहे, भग्न झालेला आहे आणि त्याचं कारण हा वेळेकडे आहे. हे अज्ञान जायला पाहिजे. मी एक आत्मा आहे हा भाव स्थिर व्हायला पाहिजे प्रत्येकाचा आणि त्या आपल्याला विविध स्वतःची नाव दिली जातात. आमच्या लोकांच्या मनामध्ये पक्का ठसलेला नसल्यामुळं आणि त्यांना आत्मविश्वास नसल्यामुळे मानत नसल्यामुळं सगळ्या गोंधळ झालेला आपल्या समजला. म्हणून आपल्याला 272 विनंती सांगताय तत्वांच्या वाणी करी देहाचा रश्मी करी जाणायची एरवी ईश्वरापासून शिवापासून पृथ्वीपर्यंत जेवढी प्रकारची तीर्थ प्रकारची नाव प्रकारचे प्रकाश किरण होता ती सगळी आत्मप्रकाशाची प्रकाश किरण आहे. तेव्हा शिवापासून मिळालेली किरण आत्म्याचीच किरण आहे. विष्णूपासून मिळालेली किरण आत्म्याचीच प्रकाश किरण आहे. ब्रह्मापासून मिळालेली किरण आत्म्याचीच प्रकाश किरण आहे. दत्तापासून किंवा कुठल्या देवतेपासून मुख्य आत्मा आहे. परंतु आत्म्याकडे त्यांचं लक्षच नाही. त्यांची बाळाची नाव आहेत ना तिकडे लक्ष द्यायचं आणि म्हणून बांधलं. ज्यावेळेला आपल्याला फार सुंदर हा उपयोग लोकांनी ऐकला आणि पटला ना तर आपला सुद्धा हा हिंदू समाज एक सुंदर आत्मा मुख्य आहे. आपल्या देहा प्रत्येकाच्या देहामध्ये जो आहे आणि तो आत्मा एकच एक आहे. तेव्हा त्याला विभागू नका, त्याचं अशा तऱ्हेने भिन्नत्व मानू नका. तेव्हा तत्वांचे प्रकार भिन्न असले, आचरणाचे प्रकार भिन्न असले, नावांचे प्रकार भिन्न असले तरी आत्मतत्व म्हणून जो प्रकाश आहे तो एकच एक आहे. हा नियम सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. आपल्याला 273 होते. 273 मध्ये होता येणे ज्ञान सज्ञान होय ध्रुव मात्र दृष्टीचे दिये प्रकाशाचा निरूप आहे प्रकाशाचा. हा सुंदर झालेला आहे. म्हणतात येणे ज्ञान सज्ञान होय.
कुठल्या ज्ञानाने आत्म्याच्या ज्ञानाने जे जे अज्ञान असेल किंवा जे जे ज्ञान असेल ते ज्ञानमय होत, सज्ञान होत, ज्ञानयुक्त होत, सज्ञान ज्ञानयुक्त होत. आत्म्याने सगळ्यांना सज्ञान केलेलं आहे. जन्मता कोणाला ज्ञान नसतं, जन्मता तर आपण अज्ञानी माहिती नसतं, परंतु हा आत्मा आपल्यामध्ये असल्यामुळं आपल्याला सगळं ज्ञान होतं. आत्म्यामुळे ज्ञान होतं हे लोकांना माहितीच नाही. ते म्हणतात त्याला शिकवलं म्हणून ज्ञान झालं, त्याला आई बापांनी आधी शिकवलं, मग शेजाऱ्यांनी शिकवलं, मग गुरुजींनी शिकवलं म्हणून हा ज्ञानी झाला असं म्हणतात लोक. आत्मा करून गेला त्याचा आणि मग शिकवा बरं झाला म्हणून ज्ञानी. अरे ज्ञानाची शक्ती तर आत्म्यामध्ये आहे, त्याच्यामुळे तो ज्ञानी होतो. हा बाहेरचा काय शिकून झाला. म्हणून हे जे आपलं बद्दल चाललंय नाटक, शाळा कॉलेजेस मधून ज्ञान मिळतं त्याचं खंडन आता तिच्या प्रकरणात ज्ञानवा सांगताय की जसं आता अज्ञानाचं खंडन चाललेलं आहे तसं ज्ञानाचे खंडन आता ज्ञानवा तिच्या प्रकरणात घेतलं. ज्याला ज्ञान ज्ञान म्हणतात ते अज्ञानच आहे तुमचं. खरं ज्ञान जे आहे ते आत्म्यामध्ये आहे, कारण आत्म्यामुळे तो सज्ञान होतो, ज्ञानी होतो. लोकांना आत्म्याबद्दल माहिती नाही, आत्म्याचं स्वरूप माहिती नाही, आत्म्याची जाणीव नाही, आत्म्याचं दर्शन नाही, आत्म्याची प्राप्ती झालेली आहे परंतु त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही. म्हणतात अरे सूर्यचंद्रासारख्या प्रकाश देणाऱ्या ताऱ्यांनाही आत्मा प्रकाश देतो, तिथं या जीवाला प्रकाश नाही देणार तो, त्या माणसाला नाही का प्रकाश देणार तो आत्मा. आपल्या केवढा श्रेष्ठ आहे तेव्हा त्या आत्म्याला ओळखून आत्मा प्रमुख आहे हे वारंवार जरूर आपल्याला सदैव ग्रंथामध्ये सांगितले. आता ज्ञान आपल्याला कळून गेले. सृष्टी कोण होत आहे, ही सृष्टी निर्माण झाली त्याच्या अगोदर कोण होता, नाही होत. अरे त्याच्यापूर्वी ते ब्रह्म होत, परब्रह्म होत, तो आत्मा होता, तो परमात्माच होता त्यावेळेला आणि तो ज्ञानमय आहे. म्हणजे हे तर तुम्ही मान्य करता की सृष्टीच्या पूर्वी परब्रह्म होतं आणि ते परब्रह्म ज्ञानमय आहे. म्हणजे सृष्टी निर्माण होण्यापूर्वी ज्ञानच होतं. मग अज्ञानाला कुठून ज्ञानाचं अज्ञान होत आहे, ज्ञानाचं अज्ञान होत. जे ज्ञान आहे, ज्ञानमय आहे, ज्ञान स्वरूप आहे, ते अज्ञान कसं काय तो वेगळा जो बाबांनो कुठून आणलाय तुम्ही अज्ञान जाणून होता. तेव्हा आमच्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत आत्म्यावरून निघणाऱ्या मनाच्या द्वारे, चित्ताच्या द्वारे, बुद्धीच्या द्वारे या सगळ्या वृत्ती ज्या निर्माण होतात त्या आत्म्याकडून प्रकाशित होतात. त्याच्यामध्ये चैतन्य असतं, चैतन्य हे आत्मस्वरूप आहे आणि ते ज्ञानमय आहे. मग ज्ञानमय वृत्ती ज्या तयार होतात त्या ज्ञानाचं कार्य कसं करते होईल आमच्या ज्ञान आपल्याला ज्ञानवाणी पाठ सुंदर सर्वला म्हणजे आपण पाहतो. आमच्या सत्संगाची वेळ संपली आहे, त्याचा विषय हा सुंदर आहे किंवा आजच्या सत्संगाला आपण विश्राम घेऊ.